नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 यावर्षी जे BEd करू इच्छितात आपल्या BEd CET संदर्भातील नवीन शेड्यूल जाहीर झालेला आहे, त्याची अपडेट आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। आपल्या BEd CET तसेच BEd प्रवेश 2025-26 या संदर्भातील सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम मिळतील, यासाठी चॅनलला कनेक्ट राहा। तर चला पाहूया आपला नवीन शेड्यूल काय सांगतोय तो। विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला cetcell.mahacet.org ही जी आपली वेबसाईट आहे, आपण cetcell असं टाईप करून इथे पोहोचलो आहोत। त्यानंतर आपल्याला cetcell इथे जे टायटल दिसते त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CET अकॅडमिक इयर 2025-26 आपल्याला इथं रनिंग नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळते। म्हणजेच आपला एक जो शेड्यूल ऑलरेडी आला होता तो रिशेड्यूल झाला आहे, परत तो आपल्याला नवीन शेड्यूल आपल्या CETcellने दिला आहे। आता आपल्याला वरती स्क्रॉल करायला लागेल, वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर विविध सूचना आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर या ज्या सूचना आहेत आपण इथे पाहू शकता, ज्या ऑल CETs आहेत त्यामध्ये आपली BEd CET सुद्धा येणार आहे। ऑल CETs पब्लिक नोटीस फॉर ऑफिशियल हेल्पलाईन अँड ईमेल ID, तर आपल्यासाठी एक ऑफिशियल वेबसाईट त्यांनी चालू केलेली आहे। त्यानंतर हेल्पलाईन नंबर म्हणजेच मोबाईल नंबर म्हणून आपण त्याला एक मोबाईल नंबरसुद्धा आपल्या CETcellने प्रोव्हाइड केला आहे। त्यानंतर ऑल CETs ज्यामध्ये आपलं BEd CET येणार आहे। इम्पॉर्टंट नोटीस रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल, त्याचा आपल्याला PDF इथं पाहायला मिळतं आहे। डाउनलोड जे नाव आहे आणि त्यापुढे जे फाईलचा आयकॉन आहे त्याला आपण क्लिक करूया। आयकॉनला क्लिक करताच आपण एका पेजवरती रिशेड्यूल होतो। तर 3/1/2025 रोजी हे नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे। स्टेट कॉमन इंटरेस्ट सेल, याला आपण CETcell असं म्हणत असतो, तर त्याचा हा शेड्यूल आहे। ऑलरेडी आपला शेड्यूल पाहिलेला आहे आपण। हा 3 जानेवारी 2025ला आपल्याला डिस्प्ले झालेला शेड्यूल पाहायला मिळतो आहे। आपण इथे पाहू शकता, अगोदर आपलं जे जनरल BEd होतं ते 6 नंबरला होतं, आता हे थोडासा 5 नंबरला आपल्याला आलेलं दिसतं इथे। महा BEd CET त्यामध्ये जनरल BEd, स्पेशल BEd आणि ELCT म्हणजेच इंग्लिश मीडियम BEd, तर हायर एज्युकेशन अंतर्गत येणारा हा कोर्स आपल्या ज्या डेट्स आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। 24 मार्च 2025, त्यानंतर 25 मार्च 2025 आणि 26 मार्च 2025 अशा प्रकारे ह्या डेट आपल्याला पाहायला मिळतात। बाकी जे कोर्सेस आहेत त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला डेटमध्ये पाहायला मिळतो, परंतु आपल्याला ज्या डेट दिल्या होत्या BEd CETसाठीच्या त्या डेटमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत नाही। म्हणजे आपला शेड्यूल जो आहे जैसे ते आहे, परंतु ज्यांच्या शेड्यूलमध्ये ज्यांच्या डेट्समध्ये चेंज झालेला आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची काय आहे अपडेट आपल्याला पाहायला मिळते। तर अशाच प्रकारच्या ज्या अपडेट्स आपल्या BEd CET संदर्भात असतील त्या आपल्याला वेळेत मिळत राहतील। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। तसेच दुसरी जी अपडेट आहे ती म्हणजेच आपल्याला ईमेल ID व कॉन्टॅक्टमार्फत म्हणजेच फोनमार्फत हेल्पलाईन आपल्या CETcellने चालू केलेली आहे। कुठलीही आपल्या BEd संदर्भात BEd CET संदर्भात आपल्याला अडचण असल्यास आपण नक्कीच येथे संपर्क करू शकता। तर 3/1/2025 रोजी प्रदर्शित झालेली ही नोटीस आपण पाहू शकता। शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत, ज्याला आपण CETcell म्हणतो, घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरता म्हणजेच CET करता सहभागी होणाऱ्या उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, इथं आपण ती सूचना पाहू शकतो। तर आपल्याला इथला जो महत्त्वाचा भाग आहे यामधला तो म्हणजेच आपल्या ज्या काही विद्यार्थी म्हणजे उमेदवार तसेच पालक यांना अडचणी शंका करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, ज्याला आपण CETcell म्हणतो, यांच्या मार्फत उमेदवारांना काय केलेलं आहे सिस्टीमद्वारे म्हणजे त्याला कम्प्युटराईज म्हणून आपण कम्प्युटराईज हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल IDची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर ही जी सुविधा आहे विद्यार्थी मित्रो, याद्वारे आपले जे प्रश्न आहेत आपण त्यांना नक्कीच विचारू शकता। आपण याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता। आपली कुठली अडचण असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। इथं टोल फ्री नंबर आपल्याला एक हेल्पलाईन नंबर पाहायला मिळतो आहे। त्यानंतर ईमेल ID आपल्या CETcellचा इथे पाहायला मिळतो आहे, यावरती तुम्ही मेल करून आपली समस्या विचारू शकता।
तुमच्या मेलला 2 ते 3 दिवसात उत्तर दिलं जातं. तसेच जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ते त्यांनी एक सूचना दिली, तर हे सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंतच तुम्हाला तो कॉन्टॅक्ट नंबर जे इथे 2 कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला हेल्पलाईन नंबर पाहायला मिळतात. हा एक पहिला व हा दुसरा आणि हा तिसरा नंबर जो आहे विद्यार्थी मित्र टोल फ्री नंबर, जसे कंपनीचे नंबर्स असतात त्याप्रकारे आपल्याला टोल फ्री नंबर पाहायला मिळतो. तर खालचे 2 जे आहेत हे मोबाईल नंबर आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आपल्याला कॉन्टॅक्ट करता येतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही अडचणी असतील तुम्ही आमच्या चॅनलवरती कमेंट करून त्या आम्हाला विचारू शकता. तसेच CET सेललासुद्धा डायरेक्टली विचारू शकता. CET सेल व आमच्या उत्तरामध्ये आपल्याला कधीही तफावत आढळणार नाही याची आपण खात्री बाळगा. तर अशा प्रकारे आपल्या CET सेलवरती अवेलेबल असलेली B.Ed CET 2025 या संदर्भातली अपडेट आपण पाहिली. लवकरच भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.